नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातून मराठा समाजाचं 1000हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करणार। सकल मराठा समाजाची घोषणा। सर्वच राजकीय पुढाऱ्याला दारबंदी, घरासमोर उभा करणार नाही। मराठा समाजाची आक्रमक भूमिका। मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय पुढाऱ्यांमध्ये धास्ती। सकल मराठा समाजाचा उद्रेक लोकसभा निवडणुकीत दाखवणार। नजराणा स्टील कडबा कुट्टी मशीन परंडा, सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा। पत्ता बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, कुर्डवाडी रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण ओबीसी मधून मिळावे, त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने लढा सुरू असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे सरकारच्या विरोधातील उद्रेक आता लोकसभा निवडणुकीत दाखवून देणार आहोत। म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे 1000हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 17 मार्च रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली। यावेळी लोकसभेचे उमेदवार बलराज रणदिवे, अक्षय नायकवाडी, निखिल जगताप, अभिजित सूर्यवंशी, अमोल जाधव, संकेत सूर्यवंशी, रणधीर सूर्यवंशी, प्रतीक बारकुल, सुधीर पवार व इतर समाजबांधव उपस्थित होते। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन सुरू असताना सरकारकडून दडपशाहीचं धोरण अवलंबले जात आहे। विद्यमान सरकारनं 10% आरक्षण जाहीर केले असले तरी ते कायद्याच्या कक्षेत टिकणार नाही। त्यामुळे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण ओबीसी मधूनच मिळावे अशी आमची मागणी आहे। परंतु आचारसंहिता लागू झाली तरी आंदोलकांना नोटिसा बजावून गुन्हे दाखल करून समाजात दहशत माजविण्याचं काम सरकार करत आहे। त्यामुळे समाजात असंतोषाची लाट उसळली आहे। सरकारला आता धडा शिकवण्यासाठी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करण्यात येणार आहेत। समाजाची ताकद आता सरकारला दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाने ही भूमिका घेतली असून धाराशिव जिल्ह्यातून 1000हून अधिक उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीत दाखल करण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। सदरील उमेदवारांची अनामत रक्कम गावागावातील मराठा कुटुंबातील लोकवर्गणी जमा करून भरणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। आम्ही काल शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही वाट बघत होतो सरकारची की सगळे सोयऱ्याचा आदेश आम्हाला येईल, पण सगळे सोयऱ्याचा आदेश आम्हाला न आल्यामुळं आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत। आम्ही संपूर्ण राज्यामधून निवडणूक लढवायच्या तयारीत आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही कमीत कमी 1000 फॉर्म भरायच्या तयारीत लागलेलो आता। नियोजन आम्ही आमचा समाज असेल किंवा आमचा ओबीसी समाज बांधव असेल तो आम्हाला आर्थिक मदत करेल आणि त्याच्या मदतीच्या ह्याने आम्ही डिपॉझिट 25,000 रुपये जे डिपॉझिट येणार आहे आम्ही त्याच्या माध्यमातून ते डिपॉझिटची रक्कम भरू आणि येणारा इतर आमचा खर्च असेल तो आमचा समाज बांधव आम्हाला वर्गणी करून आमचा तो सगळा खर्च करणार आहे। मराठा समाजाची आज पत्रकार परिषद झालेली आहे धाराशिव या ठिकाणी। त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरण्यात आलेलं होतं की आपल्या मराठा समाजाचे जिल्ह्यामधून प्रत्येक गावामधून 2 उमेदवार उभा करायचे, एका जिल्ह्यामधून कमीत कमी 1000 उमेदवार उभे करायचे आणि या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करायचं। आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही आता राहिलेला, कारण त्यांनी काहीच केलेलं नाही आमच्यासाठी। आमचा उद्देश एक आहे की ह्या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करणे। गावबंदी आता सध्या आम्ही तो केलेला नाही। आमचा एकच उद्देश आहे की घरबंदी, कुठल्याही नेत्यांना पुढाऱ्यांना आमच्या घरासमोर येऊ नये। आल्यास ती त्यांना त्याचं मिळून जाईल, प्रसाद मिळून जाईल त्याचा। गेली 8 महिन्यापासून मराठा समाज हा सनदशीर मार्गाने न्यायिक मार्गाने आंदोलन करत आहे। यामध्ये महत्त्वाची भूमिका काय होती तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलन आजपर्यंत 8 महिन्यात केली। परंतु या शासनानं त्याच्याकडं दुर्लक्षित करत वेगवेगळे GR काढत वेगवेगळ्या भूमिका मांडत या समाजाला दिशाहीन केलं होतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की मराठा समाजाने जे आंदोलनं केली ते तीव्र आंदोलनं झाली बी, परंतु शासनाकडे याची कुठल्याही प्रकारची दखल झाली नाही। त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मराठा समाजाला एक श्रीमंत समाज म्हणून एक भूमिका लोक मांडतात। तुम्ही गावोगाव जर बघितलं तर केवळ आणि केवळ 4-5 उमरे सोडले
तर कुणीही श्रीमंत नाही. बरेच जण वाट्याची शेती करतात, कुणी बेरोजगार आहे, रोजानं लोकांच्या शेतामध्ये काम करतो, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं उच्च शिक्षित विद्यार्थी पाल्यांना यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्याच्यामुळं हे जे आंदोलनं केली त्याचा कुठेही सरकारने दखल नाही घेतली. त्यामुळं मी आज स्वतः पत्रकार या नात्याने आज मराठा समाज बांधवासोबत आहे, परंतु मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. दुसरी गोष्ट सांगतो, जे शांततेत आंदोलनं झाली, परंतु जणू काही ह्या महाराष्ट्रामध्ये मोगलाई आली की काय असं वाटायला लागले. न्यायमार्गाने आंदोलनं करूनसुद्धा आज मराठा समाजाच्या तरुणावरती बेधडक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आज तागायत आत्तासुद्धा चालू आहे. याचा मी इथं निषेध करतो. आणि येत्या लोकसभेमध्ये हे मराठा समाजाचे तरुण 1000 फॉर्म भरून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. आरक्षणाचा लढा हा चालूच आहे. सरकार ही दुटप्पी भूमिका घेते, कधी आश्वासन देते, कधी GR काढतं आणि त्याच्यामधून कुठलाही ठोस निर्णय म्हणजे कायद्यात त्याचं रूपांतर होत नाही, अशा प्रकारचे GR काढून माथी मारायचं काम चालू आहे.